कसे आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहे संध्याकाळची 8:30. 8:30ला 10 मिनटं कमी आहेत. अजून आमचा स्वयंपाक व्हायचा आहे. कुकर लावलेला आहे. डाळ भात आणि भाजी पोळायची आहे. आज बाजार होता पण आम्हाला बाजारात जाणं काही पॉसिबल नाही झालेलं. सो आहे तेच चाललेलं आहे. भाजी घेऊन आले होते. भाजी करायची आहे. इकडे बघू शकता भाजी माझी वाट लागलेली आहे सगळ्या भाजीची. भाजी कुडा लागलाय सर. अदू भाजी कुडतोय तू? अदू आद्रेश ना मला प्रत्येक कामात मदत करतो माहिती आहे. सगळीकडं हे का नाही आद्रेश? आता ना तो जस्ट सगळीकडे फिरून आलेला आहे. सगळं हात पाय घाण करून आला होता. स्वच्छ धुतले त्याला आत्ता. आणि भाजी कुडायला घरी कोण नाही आहे तर त्याला घेऊन काम करायला लागलास. गेलेलं आहे तर त्याची आजी पण जरा बाहेर गेलेली आहे. त्याला घेऊन करायचं म्हणलं हे असंच असते आमचं. भाजी काय खरं नाही. आदू भाजी कुठतोय तू? आदू का पडतोय? नको नको. सगळे वाट लावून टाकलेली आहे भाजीची आमच्या. तिकडे टीव्ही पण बघायची आहे आम्हाला. काय खरं नाही. काय खरं नाही. कुठं कितीही लपवून ठेवा तिथंच कसं जाते कुणास ठाऊक. आणि जातोय ते जातोय सगळं घेऊन ओढून घेऊन यायचं. मग मला पप्पांच्या शिव्या करायच्या. तुला समजत नाही का ठेवलेस तिथं? ठीक नाही. रात्रीच आमचं भांडण झालं यावरून. मी कुठं ठेवतं सगळं डोक्यावर घेऊन बसतं माझ्या. म्हणजे त्याला दिसणार नाही. किती पण आत लपवून ठेवलं तरी त्याला दिसतेच. आणि तिथं जातोय तो ओढायला. काय माहीत दिसले की तोंडात घालायचं एवढं माहिती आहे आम्हाला. काहीही असू दे मग दिसलं की तोंडात घालायचं. त्याच्यावर आमच्या काल वाद झाले होते जरा. मी आता सगळं डोक्यावर घेऊन बसतं. म्हणजे पोरगा तुमचं तिथे जात नाही. अशी मज्जा असते आमची रात्रीची. काय सांगायचं. आता आले बहुतेक झोप. आता जर झोपला तर रात्र आपलीच. काय खरं नाही मग आमचं. कोण आहे? असं खूप वेळा आम्ही ठरवतो की आजराला गॅस जवळ आणायचं नाही. कधी कधी अशी एखादी वेळ येते जेव्हा साहेबांना आमच्या घेऊन करायला लागतंय सगळं स्वयंपाक. भाजी करायची आमची भाजी. अंदर मी आपला मसूर एक काकेत चाललेली आहे आमची भाजी. तो बघायला लागला काय करते. भाजी करून झाली. आता भाजी करूया. हा हो आद्रेश बाबू करूया भाजी. मुगाची डाळ भाजीला. अदू का करते मी? अधिराज बाबू काय चाललंय? शांत काय तू? भूक लागल्या का तुला? एका हातानं कसं हलवायचं सांगा बरं आता. काकी तर घेतली पण एका हातानं हलवायचं कसं? मग आपण थोड्या वेळानं अशी असती कसरत. किती काम करू लागलंय ना पोरग मला. किती पसारा करायला लागले है नाही. मम्मी मी काम करू लागतं तुला असं म्हणते आदिराज. हे की नाही. हे काम लावून ठेवलंय आम्हाला सगळं घरभर कांदे करून. इकडे लवकर चल इकडे ये. असं असते आमचं काम. किती काम करतोय आदिराज रे. किती काम करू लागतंय मला. सगळी कामं आदिराजच करतोय आमचा. अदू एवढं काम अजून काय राहिले आता? बाबांची शेगडी नको 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 नको. अजून काय टाकून द्यायचं अजून? किती या पोराला अडवायचं सगळीकडं. कोण म्हणेल काय पोराला सर्दी झाले. अगाव ते माचीस कशाला घेतलंय ते अदू? अधिराज
तिकडं झालं आता इथं चढायला आलाय, हे की नाही? कसं कसं कसरत. आता थोडं बरं वाटत नाही म्हणून, तर ह्याच्यात डबल कसरत चालू असते आमची, की नाही? होय ना आदू? इकडं आदूने काय, त्या आदूच्या जागी मी माझी सिरियल लावून ठेवलेली आहे. आदुडीचं बंद केलं आता, आम्हाला जरा बघू दे की. हा, नुसतं आपणच बघतोय. किती मस्ती करशील रे बाबा तू, किती किती आगाऊपणा करशील आदू. आदिराज नको, ए आदिराज नको 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 नको, वडावडी पाहिजे आता दुसरंच काहीतरी. बऱ्याच दिवस आम्हाला सर्दी नावाचा काही प्रकार नव्हता, पण आता झालेला आहे. शांततेत आम्हाला भीव वाटली थोडीफार, नंतर एवढी जास्त नाही झालेली, पण थोडक्यात येईपर्यंत वाफ वगैरे क्लिअर पडले. जास्त नको व्हायला. आपण ते घेऊन गेलं नाही आहे, आम्ही ते घरातली सर्दीचं औषध किंवा पाचलं रात्री वगैरे. रात्री काहीच नाक वगैरे गळत नव्हतं, अचानक सकाळपासून नाक गळायला लगेच सर्दीचं औषध टाकलं वाफ. शांततेत बसल्यावर वाफ घ्यायला तरी येत नाही, एवढं शांत वाफ करू नको असे मास्क काढून शिकते तुम्हाला वाफ नको. वगैरे त्याला रात्री पण तर शांत अशी होतच लागते. सुरुवात झालेली आहे आमची. आज आहे गुरुवार, स्वामी महाराजांचा दिवस. पण मला खरं अक्षरशः खरं सांगते, आज टाईम नाही भेटला मला पूजा करायला. तर संध्याकाळी काय असेल ते मी करणार आहे. प्रसाद असू दे किंवा अभिषेक असू दे, संध्याकाळी करतो. आता सकाळचं खरंच नाही टाईम भेटला, कारण सकाळ पूर्ण ह्याच्यातच गेलेला आहे. ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागलं सकाळी आज, कारण तो कुणाकडेच जात नव्हता. एकतर पप्पा नाहीतर मी, असं दोघांच्याकडे घेऊन बसा, नुसतं घेऊन बसा एवढंसं जमत होतं. बाकी नाही, काहीच काम करून देत नव्हतं, काहीच नाही. मग कसं तरी पलीकडे आत्तींच्याकडे दिलं, कामं केलेली आहे जेवढी होतील तेवढी. बाकीचं मग ह्याला घेऊन बसलेला आहोत, जातच नाही कुणाकडे. तर त्याला काय झाले काम आहे सकाळपासून, कुणाकडे जायला झालं नको, कुणाकडे जायला नको आणि काय नको. त्यामुळे आजची देवपूजा आमची राहिलेली आहे. बघूया तर संध्याकाळी मी करेन आरामात, पण संध्याकाळी जरा घ्यायला तुझे पप्पा वगैरे असतील, आता कामाला गेलेले आहेत, त्यामुळे त्याला घरी घ्यायला कोणीच नाही आहे. आदू आद्राजनं सर्दी झाली की खरंच खूप टेन्शन येतं, कारण त्याची सर्दी लवकर कमी येत नाही म्हणजे 8-15 दिवसाची सर्दी आता आत नाही लवकर. मग वाफ देऊन औषध देऊन क्लिअर करायचं, नाही झालं तर मग डॉक्टरकडे एक ऑप्शन असतो. अचानक झाले असेल म्हणायला गेलं तर वातावरणाचा थोडासा चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे पण झाले असेल बहुतेक. कारण बघा 2 दिवस आधी खूप थंडी होती, थंडी नाही गरम होत होतं, आणि काल अचानकच थंडी वाजायला लागलेली आहे, त्याच्यामुळे पण झालेली आहे. किती लक्ष द्यायचं आणि किती केलं तरी व्हायचं ते होतंच, आहे की नाही आदिराज? हो कोणी आदिराज हो झालं बाई. चला बाबूला आमच्या काहीतरी खायला देऊया. तोपर्यंत व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना असेल आजची. बाय बाय करा. बाय 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 बाय.